प्रश्न क्रमांक 1. जिजामाता यांचे मूळ गाव कोणते होते? ऑप्शन नंबर ए शिवनेरी, बी सिंदखेडराजा, सी रायगड, डी जंजिरा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सिंदखेडराजा. प्रश्न क्रमांक 2. जिजामाता यांचे माहेरचे आडनाव काय होते? ऑप्शन नंबर ए शिर्के, बी जाधव, सी मोरे, डी पवार. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जाधव. प्रश्न क्रमांक 3. जिजामाता यांचा विवाह कोणाशी झाला होता? ऑप्शन नंबर ए शहाजी राजे भोसले, बी संभाजी राजे, सी तानाजी मालुसरे, डी मुरारबाजी देशपांडे. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शहाजी राजे भोसले. प्रश्न क्रमांक 4. जिजामाता यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन नंबर ए जननी माता, बी राष्ट्रमाता, सी राजमाता, डी मराठा माता. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राजमाता. प्रश्न क्रमांक 5. जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या गडावर वाढवले? ऑप्शन नंबर ए रायगड, बी शिवनेरी किल्ला, सी प्रतापगड, डी जंजिरा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिवनेरी किल्ला. प्रश्न क्रमांक 6. जिजामाता यांनी शिवाजी महाराजांना लहानपणापासून कोणते धडे दिले होते? ऑप्शन नंबर ए युद्धकलेचे धडे, बी न्याय, धर्म आणि स्वराज्याचे संस्कार, सी धनुर्विद्येचे धडे, डी व्यापाराचे धडे. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी न्याय, धर्म आणि स्वराज्याचे संस्कार. प्रश्न क्रमांक 7. जिजामाता यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन नंबर ए 1674, बी 1672, सी 1675, डी 1671. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1671. प्रश्न क्रमांक 8. जिजामाता यांच्या पित्याचे नाव काय होते? ऑप्शन नंबर ए लक्ष्मण जाधव, बी महादेव जाधव, सी लक्ष्मणराव जाधव, डी माळोजी जाधव. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी माळोजी जाधव. प्रश्न क्रमांक 9. जिजामाता यांच्या सन्मानार्थ मुंबईतील प्राणीसंग्रहालयाचे नाव काय आहे? ऑप्शन नंबर ए जिजामाता उद्यान, बी छत्रपती उद्यान, सी जिजाऊ गार्डन, डी राजमाता गार्डन. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जिजामाता उद्यान. प्रश्न क्रमांक 10. जिजामाता यांना कोणत्या नावानेही ओळखले जाते? ऑप्शन नंबर ए जिजाऊ, बी जिजाबाई, सी दोन्ही, डी काहीही नाही. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी काहीही नाही. प्रश्न क्रमांक 11. जिजामाता यांनी शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी कोणत्या गुरूंना नेमले होते? ऑप्शन नंबर ए दादोजी कोंडदेव, बी तानाजी मालुसरे, सी नेताजी पालकर, डी बाजी प्रभू देशपांडे.
तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 दादोजी कोंडदेव. प्रश्न क्रमांक 12. जिजामाता यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी काय घडवून आणले? ऑप्शन नंबर 1 मुघल साम्राज्य, बी स्वराज्य स्थापना, सी ब्रिटिश साम्राज्य, डी पेशवा कारभार. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्वराज्य स्थापना. प्रश्न क्रमांक 13. जिजामाता यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? ऑप्शन नंबर 1 1598, बी 1600, सी 1594, डी 1592. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1594. प्रश्न क्रमांक 14. जिजामाता यांच्या शिकवणीतून शिवाजी महाराज कसे घडले? ऑप्शन नंबर 1 केवळ योद्धा, बी शिस्तबद्ध, न्यायप्रिय व राष्ट्रप्रेमी राजा, सी व्यापारी, डी नर्तक. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिस्तबद्ध, न्यायप्रिय व राष्ट्रप्रेमी राजा. प्रश्न क्रमांक 15. जिजामाता यांना कोणत्या उपाधीने गौरवले जाते? ऑप्शन नंबर 1 हिंदवी स्वराज्याची जननी, बी मराठ्यांची जननी, सी स्वराज्याची आई, डी सर्व वरील. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सर्व वरील. प्रश्न क्रमांक 16. जिजामाता यांच्या शिक्षणाचा प्रभाव कोणत्या क्षेत्रात अधिक दिसून येतो? ऑप्शन नंबर 1 कला आणि संगीत, बी युद्धनीती आणि प्रशासन, सी शेती, डी व्यापार. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी युद्धनीती आणि प्रशासन. प्रश्न क्रमांक 17. शिवाजी महाराजांच्या लहानपणी जिजामाता त्यांना कोणती गोष्ट रोज सांगत असत? ऑप्शन नंबर 1 परदेशातील कथा, बी रामायण महाभारताच्या कथा, सी व्यापारी नीती, डी फक्त खेळ गमती. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रामायण महाभारताच्या कथा. प्रश्न क्रमांक 18. जिजामाता यांना कोणत्या गुणासाठी लोक आदर देत? ऑप्शन नंबर 1 त्यांची राजकारणातील कौशल्ये, बी कडक शिस्त आणि संस्कार, सी मोठा सैन्यदल असणे, डी संपत्ती. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कडक शिस्त आणि संस्कार. प्रश्न क्रमांक 19. जिजामाता यांचा विवाह कोणत्या वयात झाला? ऑप्शन नंबर 1 7 वर्षे, बी 8 वर्षे, सी 9 वर्षे, डी 10 वर्षे. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 9 वर्षे. प्रश्न क्रमांक 20. जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत कोणता मूलभूत विचार दिला? ऑप्शन नंबर 1 परकीयांसाठी लढा, बी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, सी शांतता राखा, डी फक्त धन मिळवा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे.